भाई साहब यार, यांचा इंडोर गेम्सचा एरिया तर खरंच खूप मोठा आहे यार. कधी असं एवढा मोठा कुठल्या कंपनीमध्ये बघितला पण नाहीये मी कधी. चला बघूया या वेलकम किटमध्ये आपल्याला काय काय भेटले. सो लेट्स ओपन इट. एक नंबर व्ह्यू आहे यार, एक नंबर. इवन हा गार्डन पण बघा ना, किती मस्त आहे आणि किती मोठा आहे. भाई प्लॅटफॉर्म एवढा खाली आहे ना, मी आयुष्यात कधी बघितला नसेल. एकही माणूस नाही, म्हणजे इथे पण बघाल ना, कोण जास्त लोक दिसत सुद्धा नाही प्लॅटफॉर्म. गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल गाईज. सकाळी खूप पाऊस होता, त्यामुळे घरापासून ते दिघापर्यंत रेकॉर्ड करता आलं नाही. बट येस, वी आर बॅक. टूमध्ये तर मी बेसिकली थोडेफार गोष्टीच दाखवलेल्या. आता आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे पार्ट 3, ज्याच्यामध्ये एलिव्हेटेड गार्डनपासून इंडोर गेम सेक्शन वगैरे सगळं दाखवणार आहे. सो स्टे ट्यून गाईज, आणि हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तुम्हालाही आवडेल, तुम्हालाही अशा कंपनीमध्ये काम करायला आवडेल जिथे एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज आहे एका कंपाऊंडमध्ये. सो या व्हिडिओसाठी एक लाईक नक्की द्या, आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू गाईज. सो हा आहे गेट नंबर 2, जिकडनं आपण काल एंट्री केलेला, आणि इकडनं आपण पुढे चालत गेलेलो आणि इथून एंट्री. सो सध्या आम्ही आहोत फर्स्ट फ्लोर, लाईक P1ला. तुम्हाला थोडं बाहेरचं जे कॅम्पस आहे तो दाखवायचा राहिला. सो इकडनं जर तुम्ही आत जाता किंवा इकडनं असं वरती वॉकिंग येऊ शकता. त्यानंतर इथे आतमध्ये बघाल तर एक छोटंसं असं गार्डन आहे, सिट आउट एरिया. तुम्ही असं बसू शकता इथे फुल ऑन. म्हणजे खालना पण एंट्री आहे तिकडे, बट असं इकडनं वरती येऊन पण असं तुम्ही इथे बसू शकता. पुढे जाऊन दाखवणार आहे अजून काय काय आहे कॅम्पसमध्ये, तुम्हाला पण बघून चांगलं वाटेल. सो ही आहे B2, ती आहे B6, आणि ते जिथे कॅब जेमिनी लिहिले ती आहे B5, माझी बिल्डिंग. सो आपण इकडनं आता सरळ जाणार आहोत, आणि तो जो वरचा गार्डन आहे जो तुम्हाला मी काल दाखवला 11th फ्लोअरवरनं, तो तुम्हाला दाखवणार आहे. आणि हो गाईस, फायनली ID भेटला आहे. त्यासोबत हा बॉक्स जो आपण वरती गार्डनमध्ये जाऊन अनबॉक्स करणार आहोत आणि बघणार आहोत आतमध्ये काय काय आहे ते. सो सध्या तुम्हाला पुढचं आतलं कॅम्पसचं दाखवतो, तुम्ही सुद्धा बघून घ्या. सो ही आहे B5 बिल्डिंग, आणि 9th फ्लोअर माझा वरती ऑफिस आहे. इथे खाली बघाल तर हा रॅम्प आहे गाडीसाठी, या साईडला गार्डन आहे, आणि इथे खाली जे आहे हे सेटआउट कॅफे आहे, जिथे तुम्ही मॅगी, चहा, कॉफी वगैरे मागू शकतात. आणि हा जो रोड आहे हा वरती जातो एलिव्हेटेड गार्डन. सो हा आहे तो गार्डन एरिया. आपण एंट्री करतोय. B3, B4, झाडं वगैरे मस्त. सो बघा गाईस, इथे एक छोटा गार्डन आहे B3, B4, आणि हा आहे तो मेन गार्डन. व्ह्यू बघताय खालना सुद्धा. तर इकडनं असं चालत जाणार आहे मी पुढपर्यंत, आणि तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे. तोपर्यंत इथे साईडला तर हे ॲक्च्युअलमध्ये हा एक ॲम्फी थिएटर आहे. छोटे मोठे आपण एक ॲम्फी थिएटर तुम्हाला माहिती असेल का असतो, छोटे मोठे प्रोग्राम वगैरे आपण हेल्ड करू शकतो. हा वॉकवे आहे इकडे साईडला. आणि आत्ता बघा ज्या व्ह्यूबद्दल मी तुम्हाला बोलत होतो, विचार करा ना काही, संध्याकाळी इथे आपण असेच उभे आहोत आणि समोर सनसेट होते, आणि साईडला असा व्ह्यू आहे मस्त. ओपन लाईक लँड एरिया आहे, समोर सनसेट होते. वाव गाईस, काय मजा येईल यार. तर या व्ह्यू नंतर आपण बघूया पुढे काय काय आहे ते. तर इथे समोर ॲम्फी थिएटर झाला. त्याच्या बाजूला बघाल तर असं ना, इथून स्टार्टपासून ते पूर्ण असं जर पुढे बघाल ना, तर छोटे छोटे सिटआउट एरियाज आहेत. हे मार्बलचं कसं बनवलं आहे तसं एंडपर्यंत ना छोटे छोटे सिटआउट एरियाज आहेत. आणि इथे तुम्ही येऊन संध्याकाळी बसू शकता, फ्रेंड्ससोबत चिल आउट करू शकता. आणि हा आहे इंडोर सेक्शन जो मिस आउट झालेला. कॅरम होते, 2 स्नूकर टेबल आहेत, चेस आहे, स्कूजबॉल आहे, 3 टेबल टेनिसचा एरिया आहे. इथे साईडला बघाल तर डार्टसाठी पण स्पेस आहे. सो लेट्स गो आणि बघूया आता या बॉक्समध्ये आपल्याला काय काय गोडीज भेटले आहेत ते. लेट्स डू इट. सो चला तर मग आपण या बॉक्सला ओपन करून बघूया याच्यात काय काय. चायला बॉक्सच उलटा आहे. सो ठीक आहे, ओपन करूया आता हा बॉक्स, चेक करूया. तर सर्वप्रथम आतमध्ये एक वेलकम मेसेज आहे कॅपजेमिनीकडून. त्यानंतर मी बघितलं तर त्यामध्ये एक बॉटल होती स्टेनलेस स्टीलची, ज्यावरती तुम्ही पण बघू शकता
की कॅपजेमिनीचा लोगो होता, ते आपण ठेवूया मागे परत. दुसरं जे भेटले ते माऊस भेटले आपल्याला. थर्ड आहे ते माऊस पॅड. फोर्थ जी वस्तू होती ती होती पोर्ट्रॉनिक्सचा कनेक्टर होता आपल्याला त्यामध्ये. आणि फिफ्थ म्हणजे ही अशी टिफिन बॅग, जी आपण टिफिनसाठी कॅरी करणार आहोत उद्यापासून. रात्रभर असा जोरात पाऊस पडतोय गाईस. तर इकडे बघा, मी जसं तुम्हाला बोललेलो ना जोरात पाऊस बिऊस आला की या मैदानात पूर्ण पाणी पाणी होतं. बघा गाईस केवढं पाणी भरलंय. तर आज या मैदानातून तर जाऊ शकणार नाही, तर पूर्णचं फिरून जायला लागणार आहे रात्री. आणि सेकंड ह्या साईडला खाडीच्या साईडचा व्ह्यू बघा गाईस, किती मस्त आहे ना. आणि रात्रीचं इकडनं चालत जायला थोडंसं वेगळं सुद्धा वाटतं, कारण की रस्ता फुल सुमसाम असतो. दिवसा दुपारी काय वाटत नाही, बट रात्री काही खतरनाक. आणि मी जे ब्लॉग्स बनवतो ते तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं प्रेम दाखवत राहा. नवीन यूट्यूब चॅनल आहे गाईस, तुमच्या सपोर्ट आणि तुमच्या प्रेमाशिवाय काय होऊ शकत नाही. तर तुमचे मित्र परिवार जेना असतील त्यांनाही हा चॅनल शेअर करा आणि सांगा सबस्क्राईब करायला, आणि असाच सपोर्ट दाखवत राहा. सो गाईस आहे दिघागाव स्टेशन. एवढा खाली असतो ना, हार्डली 4-5 जण दिसतात ना. आणि तो आहे आपला ऑफिस. तिकडनं एवढा रस्ता क्रॉस करून चालत आहे ना, आणि स्टेशन बघा एकदम खाली. आणि ह्या साईडला जी जागा ठेवली आय गेस ते नवीन जे ट्रॅकचं प्लॅन चालू आहे त्यासाठी आहे, जी कल्याण डोंबिवलीवरनं डायरेक्ट ट्रान्सहार्बर किंवा दिव्या मार्गे इथे कनेक्ट करणार आहे. कारण की इथे बघा ना, इथे प्लॅटफॉर्म 4 दिलं आहे, इथे 3, तिथे 2 आणि तिथे 1. सो आय गेस ते दिव्यावरून जे कनेक्टिंग वे येणार आहे त्यासाठी ही जागा असावी. आणि सेम प्लॅटफॉर्म नंबर 1च्या त्या बाजूला आहे. आणि ट्रान्स हार्बर लाईनचं अजून एक बघितलं की 11 नंतर ट्रेन आहे ती 11:15, 11:15 नंतर 11:30. तर इथे मोस्टली ट्रेन्स अर्ध्या तासच्या गॅपने. तर आता 11:10ची जी ट्रेन आहे ती बाय डिफॉल्ट मिस झाली, कारण की एवढं चालत आहे ना, आपण पळत येऊ शकत नाही. केवढंही फास्ट चाललो तरी मॅक्स 10 मिनटं जाणारच आहेत. तर 11:10ची ट्रेन नंतर आता इथे डायरेक्ट जी ट्रेन येणार आहे दिघागावला ती आहे 11:35, म्हणजे ऑलमोस्ट 25 मिनटाचा गॅप आहे. सो तो एक फ्लॉ आहे फक्त इकडे, की ट्रेन्स थोड्या लेट आहेत, 15-15, 20-20 मिनटाने. बाकी आणि गाईस स्टेशन खूप खाली आहे बाई. रात्री 11 नंतर मुलं वगैरे ठीक आहे, पण एखाद मुलगी जर एकटी ट्रॅव्हल करत असेल तर थोडं त्यांना भीती वाटेल, पण काही इश्यू नाही. बट एखाद व्यक्ती जर त्याला वाटतं की नाही मी एकटा कसं ट्रॅव्हल करू, तर यस, असं एक पूर्ण स्टेशन रिकामी बघितल्यावर, मागे असं एकदम ओपन मैदान बघितल्यावर कोणालाही थोडंफार भीती वाटेल. बट मुंबईमध्ये आहात, सेफ आहात, काय टेन्शन घ्यायची जरूरत नाही आहे. सो आजसाठी बस एवढंच. उद्या परत भेटूया एका नवीन ब्लॉग. सी यू. आणि हा व्लॉग जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.